Good afternoon. तर आपण आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल लास्ट टाइम आपण एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोएफिशियंट असं आपण मेथड जी आहे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड एलिमिनेशनची मेथड शिकलो. त्या एलिमिनेशन मध्ये एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोएफिशियंट आणि दुसरं सबस्टिट्यूशन मेथड आहे, पण आपण सबस्टिट्यूशन शिकणार नाहीये. आपण एकच मेथडने हे सॉल्व्ह करणार आहोत, कारण कोणतीही मेथड यूज केली तरी चालणार आहे. त्यामुळे आपण फक्त एकच मेथड ती शिकलोय. आता आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आपण हे सम सॉल्व्ह केले त्या दिवशी. लिनियर इक्वेशन प्रॅक्टिस सेट 1.5.1 ला झालेला आहे. आता आपण वर्ड प्रॉब्लेम्स शिकणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, तर दोन लिनियर इक्वेशन आपण एकत्रितपणे त्यांचा जर आपण अभ्यास केला दोन लिनियर इक्वेशनचा, तर त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन. वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर वर्ड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करताना आपण काय करायचं असतं, तर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण जे दिलेलं वर्ड प्रॉब्लेम आहे ते प्रॉपर वाचायचंय. त्यांनी स्टेप्स दिलेले आहेत की काय काय करायचं आपण लिनियर इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय काय स्टेप्स आहेत. व्हॉट आर द स्टेप्स टू फॉलो व्हेन वी सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन. द फर्स्ट स्टेप आहे रीड द गिवन वर्ड प्रॉब्लेम केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की तुम्ही हे जे दिलेलं वर्ड प्रॉब्लेम आहे ते केअरफुली रीड करायचे, कारण जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही ना, क्वेश्चन कळला पाहिजे, तो वर्ड प्रॉब्लेम कळला पाहिजे, तो समजून घ्या. पहिला तर वर्ड प्रॉब्लेम तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुम्हाला तो व्यवस्थित केअरफुली रीड करावा लागेल समजून घेण्यासाठी. रीड द गिवन वर्ड प्रॉब्लेम केअरफुली अँड अंडरस्टँड इट. आता व्यवस्थित वाचला आपण वर्ड प्रॉब्लेम, व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्हाला ना कोणत्या तरी दोन क्वांटिटी शोधायला सांगितलं, दोन गोष्टी शोधायला सांगितलेल्या अशा. त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यूज किंवा दोन क्वांटिटीज आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेल्या अशा. तर त्या ज्या दोन क्वांटिटीज आहेत ज्या मला फाइंड आउट करायच्या आहेत, त्यांना आपण एक प्रॉपर व्हेरिएबल्स द्यायचे, दोघांना पण वेगवेगळे. जसं एकाला एक्स दिलं दुसऱ्याला वाय द्या, किंवा एकाला ए दिलं बी द्या, असं. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन यूज प्रॉपर व्हेरिएबल्स फॉर गिवन क्वांटिटीज. गिवन क्वांटिटीज साठी तुम्ही प्रॉपर व्हेरिएबल्स इथे यूज करायचे आहेत. एक्स और वाय, एक्स अँड वाय अशी पेअर वापरू शकता, ए बी. प्रॉपर व्हेरिएबल ज्या क्वांटिटीज आपल्याला फाइंड आउट करायच्या त्यांच्यासाठी. आता क्वांटिटीज कोणत्या आहेत त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल आपण घेतले, कोणत्या क्वांटिटीज आहेत त्याच्यासाठी व्हेरिएबल आपण डिनोट केले. आता काय करायचं, तुम्हाला जे वर्ड प्रॉब्लेम दिलेलं असणार त्याच्यामध्ये ना दोन कंडिशन्स असणार. त्या कंडिशन कोणत्या आहेत त्या आधी ओळखून घ्या, आणि त्या कंडिशन वरून
आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा आपण इक्वेशन बोलूया. एक मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा इक्वेशन बनवायचे. फॉर्म म्हणजे बनवा. काय बनवा? तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन फ्रॉम अबाव व्हेरिएबल्स. जे पण व्हेरिएबल्स आपण घेतलेले आहेत ते वापरून आपण मॅथमॅटिकल इक्वेशन्स 2 मिळणार तुम्हाला मॅथमॅटिकल इक्वेशन. आणि ते 2 मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला लिनियर इक्वेशन मिळणार आहेत. आणि ते लिनियर इक्वेशन आपण जसं आपण मागची मेथड शिकलो इक्वेटिंग कोएफिशियंट, त्या मेथडने ते काय करायचे? सॉल्व्ह करायचे, सोडवायचे. सॉल्व्ह द इक्वेशन. आणि सॉल्व्ह केल्यानंतर सॉल्व्ह करतो म्हणजे काय करतो? आपण जे व्हेरिएबल घेतलेले आहेत त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. मग तेच आपलं काय असतं? सोल्युशन असतं. आणि मग दिलेल्या ज्या कंडिशन असणार त्याच्यामध्ये त्या आपल्याला ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या आणि आपला रिझल्ट म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे ते व्हेरीफाय करायचं बरोबर आहे. दोन्ही इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यूज टाकून बघायच्या आणि आपला रिझल्ट व्हेरीफाय करायचा असतो. आणि मग नंतर आपलं मग फायनल आन्सर तिथे लिहायचं. आता या स्टेप्स फॉलो करायला लागतात, तेव्हा मग आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. याच्यामध्ये वेगवेगळे वर्ड प्रॉब्लेम्स कशाबद्दलचे असणार? व्हेरियस टाइप्स ऑफ वर्ड प्रॉब्लेम्स असणार. जसे प्रॉब्लेम्स रिगार्डिंग एज, प्रॉब्लेम्स रिगार्डिंग नंबर्स, याच्या म्हणजे एजशी रिलेटेड असणार. म्हणजे याचं वय याच्या 5 टाइम्स होतं, मग त्याचं वय तेव्हा ते तेवढं होतं, मग ह्या दोघांचे एज काढा, असं काहीतरी. किंवा प्रॉब्लेम्स रिगार्डिंग नंबर्स, मग हा ह्याच्यापेक्षा एवढा मोठा आहे, तो तेवढा त्यांची सम एवढी आहे, असं. प्रॉब्लेम बेस्ड ऑन फ्रॅक्शन्स, मग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली असणार. कोण न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा 5 ने मोठा आहे किंवा लहान आहे, असं. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन मनी ट्रान्झॅक्शन, पैशांच्या व्यवहाराबद्दल, की 2 खुर्च्या एवढ्या रुपयाला, चार टेबल एवढ्या रुपयाला, तर 5 टेबल एवढ्याला, आणि असं तसं. मग एवढ्या एका टेबलची आणि एका खुर्चीची प्राइस काढा. जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज म्हणजे ट्रायंगलची सम, राईट अँगल ट्रायंगलची सम, किंवा राईट अँगल ट्रायंगलचे 2 अँगल्स एवढे आहेत, त्यांच्याबद्दल डिफरन्स एवढा आहे. मग असे प्रॉब्लेम्स आहेत जॉमेट्रिकल प्रॉपर्टीजवर. किंवा स्पीड, डिस्टन्स, टाइम याच्यावर पण प्रॉब्लेम्स बेस्ड असणार. मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला असणार, तर आपण ते सॉल्व्ह करायचे. आता बघा, इक्वेशन आपल्याला मिळाले ना, की इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हा पण बघितलेलं, इक्वेटिंग कोएफिशियंट. पण इक्वेशन व्यवस्थित मिळव. बघा काय दिलंय. फर्स्ट आपलं जे वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काय दिलंय? इन अन इन्व्हेलप देर आर सम 5 rupee notes and some 10 rupee notes. Total amount of these notes together is 350 rupees. Number of 5 rupee notes are less by 10 than number of 10 rupee notes. आता याच्यामध्ये काय दिलंय? एक एनव्हलप आहे. एनव्हलप आपल्याला माहित आहे, एक एनव्हलप असतं, त्याच्यामध्ये पैसे आहेत. त्या एनव्हलप मध्ये ना काही पैसे जे आहेत ना ते 5 रुपयाच्या नोट्स आहेत आणि काही जे आहेत ते 10 रुपीजच्या नोट्स आहेत. असे ते पैसे त्या एनव्हलप मध्ये टाकून दिलेले नोट आहेत. सम 5 रुपी नोट्स म्हणजे काही नोट्स 5 रुपयाचे आहेत
किती माहित नाहीयेत मला, काही 5 रुपयाचे आहेत आणि काही 10 रुपयाचे. आणि त्यांची जी टोटल अमाऊंट आहे ना, these notes together is 350 रुपीज. म्हणजे सगळ्या नोटा मिळून एकूण जी अमाऊंट बनते ना, पैसे जे बनतात ना, ते 350 रुपये बनतात. म्हणजे 5 रुपयाच्या काही नोट्स आहेत, काही 10 रुपीजच्या आहेत आणि त्यांची अमाऊंट जी आहे टोटल ती 350 रुपीज आहे. आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी की नंबर ऑफ 5 रुपी नोट्स, नंबर ऑफ 5 रुपी नोट्स म्हणजे 5 रुपयाच्या ज्या नोट्स आहेत ना, नंबर 5 रुपयांच्या नोटांची संख्या आर लेस बाय 10, हे 10 ने कमी आहेत, दॅन नंबर ऑफ 10 रुपी नोट्स. म्हणजे 5 रुपयाच्या नोटा या 10 ने कमी आहेत 10 रुपयाच्या नोटांपेक्षा. म्हणजे 10 रुपयाच्या नोटा जर 25 असतील तर 5 रुपयाच्या नोटा 15 असू शकतात. म्हणजे 5 रुपयाच्या नोटांची संख्या ही 10 ने कमी आहे 10 रुपयाच्या नोटांपेक्षा. 10 रुपयाच्या नोटा जर 15 आहेत तर 5 रुपयाच्या नोटा 5 आहेत. 10 जर 17 आहेत तर 5 रुपयाच्या नोटा 7 आहेत. म्हणजे 10 ने कमी आहेत 5 रुपयाच्या नोटांची संख्या. त्या 2 गोष्टी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्यायचं. तर आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय, देन फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी अँड 10 रुपी नोट्स. म्हणजे 5 रुपयाच्या नोटांची संख्या आणि 10 रुपयाच्या नोटांची संख्या किती आहे. ₹5 and 10 rupee notes. Then find the number of 5 rupee and 10 rupee notes. तर आपल्याला इथे 2 गोष्टी विचारले, नंबर ऑफ 5 रुपी नोट्स अँड नंबर ऑफ 10 रुपी नोट्स. मग यांचीच व्हॅल्यू, याच क्वांटिटीज आपण एक्स आणि वाय आपण कन्सिडर करायच्या आहेत. आपण व्यवस्थित केअरफुली हे जर रीड केलं तर आपल्याला 2 गोष्टी कोणत्या शोधायला सांगितल्या की फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स अँड 10 रुपी नोट्स. मग तेच आपल्याला काय करायचंय, तेच आपल्याला व्हेरिएबल म्हणून घ्यायचं आहे. लेट द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स एक्स. 5 रुपयाच्या नोटा एक्स आहेत समजा, म्हणजे तो नंबर आहे 5 रुपयाच्या नोटांचा. And the number of 10 rupee notes y. 5 रुपयाच्या नोटा एक्स आहेत, 10 रुपयाच्या नोट्स वाय आहेत. आता पहिली जी कंडिशन आहे, बाय फर्स्ट कंडिशन तुम्हाला काय बरं दिलंय, तुम्हाला असं दिलंय की टोटल अमाऊंट जी आहे या नोटांची मिळून पैसे जे होतात ना ते 350 होतात, 350 रुपीज होतात. म्हणजे 5 रुपयाच्या एक्स नोट्स आहेत, म्हणजे समजा 5 रुपयाच्या मला माहित नाही एक्स नोट्स आहेत म्हणजे काहीतरी आहेत, समजा 10 नोट्स आहेत, तर 5 रुपयाच्या मिळून एकूण किती पैसे होणार, 5च्या 10 नोटा मिळून 50 रुपये होणार असे. पण आता किती आहेत 5च्या त्या माहित नाही ना, मग 5च्या एक्स नोट्स आहेत तर 5 रुपये मिळून जे रुपये बनणार ते 5 एक्स बनणार. कारण एक्स म्हणजे काहीतरी नंबर असणार आहे. एक्स म्हणजे समजा 10 नोट आहेत 5 रुपयाच्या, 5 रुपीच्या 10 नोट्स आहेत. समजा मला माहित नाही ह्याच 5 रुपीच्या नोट्स आपण एक्स घेतलेल्या आहेत, मग 5 रुपयाच्या जर 10 नोट्स असतील तर 5 रुपये मिळून एकूण अमाऊंट किती होते, 5 10 जा असं आपण मल्टिप्लिकेशन करतो. मग सेम तसंच करायचं, पण इथे आता एक्स घ्यायचं कारण एक्स नोट्स आहेत ना 5 रुपीच्या. मग 5 रुपये मिळून जे 5 रुपीज मिळून जे पैसे टोटल अमाऊंट होईल ती 5x होईल है ना. मग 5x ही 5 रुपयाच्या नोटांची मिळून टोटल अमाऊंट आहे आणि 10 रुपीच्या वाय नोट्स आहे. मग 10 रुपीच्या 10 रुपीज वाला वाय नोट्स आहे. मग एकूण रुपीज टोटल अमाऊंट किती होईल, 10y. मग 5x
आणि 10y म्हणजे दोन्ही, हे 5x म्हणजे 5 रुपयाच्या नोटांची मिळून टोटल अमाऊंट आणि ही 10 रुपयाच्या नोटांची मिळून अमाऊंट आहे. अशी दोन्हीची मिळून, दोन्ही नोटांची मिळून टोटल अमाऊंट जी आहे ती 350. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन आहे, फर्स्ट कंडिशन. आता दुसरं काय दिलंय त्यांनी, दुसरी एक कंडिशन दिली. दुसरी कंडिशन त्यांनी अशी दिलेली आहे, बाय सेकंड कंडिशन. बघा काय दिले, सेकंड जी आहे ती इथून सुरू होते कंडिशन नंबर पासून. पहिली कंडिशन दिली की त्यांची टोटल अमाऊंट जी आहे ती 350 रुपये. हे बघा, टोटल अमाऊंट जी आहे ती 350 आहे. टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350. याच्यावरून मी इक्वेशन बनवलं एक, आणि दुसरं इक्वेशन या कंडिशन वरून बनवायचे. दोन इक्वेशन पाहिजे आपल्याला. नंबर ऑफ 5 रुपये नोट्स आर लेस बाय 10 दॅन नंबर ऑफ 10 रुपये नोट्स. म्हणजे 5 रुपयाच्या ज्या नोट्स आहेत, नंबर ऑफ नोट्स, 5 रुपयाच्या नंबर ऑफ नोट्स किती आहेत, एक्स आहेत. मग त्या ज्या नंबर आहे ना, तो जो नंबर आहे ना, एक्स जो आहे ना, तो 10 रुपीच्या नोट्स पेक्षा 10 ने लेस आहे. म्हणजे वाय या 10 रुपीच्या नोट्स आहेत त्याच्यापेक्षा 10 ने लेस आहे. म्हणजे वाय जर 10 रुपीच्या नोट्स जर 25 असतील ना, या 10 रुपीच्या नोट्स आहेत. हे 10 रुपीच्या नोट्स आहेत वाय, आणि ह्या 5 रुपीच्या नोट्स आहेत एक्स. या 5 रुपीच्या नोट्स या 10 रुपीच्या नोट्स पेक्षा 10 ने कमी आहेत 5 रुपीच्या नोट्स. वाय -10, कारण एक्स म्हणजे काय, 5 रुपीच्या नोट्स आहेत. एक्स इज इक्वल टू वाय -10. हे इक्वेशन तुमचं सेकंड वाला बनलं. आता हे इक्वेशन तुम्ही, आपण हे सबस्टिट्यूशन मेथडने सोडूया. का माहितीये का, सबस्टिट्यूशन मेथड कधी वापरतात माहितीये, एखाद्या व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू, आता आपण इथे बघा, इथे एक्स ची व्हॅल्यू मिळाली वाय -10. मग ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे ना वाय -10, ती या पहिल्या इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवर टाकायची. आता हे फर्स्ट इक्वेशन आहे तुमचं. आता ही अशीच्या अशी जी एक्स ची व्हॅल्यू आहे ना, ती पहिल्या इक्वेशन मध्ये मी टाकणार आहे. पुट x is equal to y minus 10 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये टाकायचे. कशाची व्हॅल्यू आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे. एक्स ची व्हॅल्यू काय आहे, y -10. ते मी एक्सच्या जागेवर इथे टाकलं. प्लस 10y इज इक्वल टू 350. याला म्हणतात एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. बघा, एक्स एलिमिनेट झाला, एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचा असतो, पण आधी आपण इक्वेटिंग कोएफिशियंट वापरला, आणि आता आपण सबस्टिट्यूशन मेथड वापर. सबस्टिट्यूशन म्हणजे या एक्स ची जी व्हॅल्यू आहे वाय -10, इथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली डायरेक्ट, एक्स इज इक्वल टू वाय -10. ही व्हॅल्यू एक्सच्या जागेवर टाकायची. एक्सच्या जागेवर टाकल्यानंतर होतं काय, फक्त आता वायच राहणार बघा. म्हणजे हे जे इक्वेशन बनलं ते आता इक्वेशन इन 1 व्हेरिएबल बनलं. आधी इथे 2 व्हेरिएबलचं इक्वेशन होतं, म्हणजे 2 व्हेरिएबल होते एक्स आणि वाय, पण एक्सच्या जागेवर त्याची व्हॅल्यू टाकल्यामुळे तो व्हेरिएबल निघून जातो. इथे आता मल्टिप्लाय करू आपण. 5 इंटू वाय 5y मायनस 5 10 50 प्लस 10y इज इक्वल टू 350. वाय वायचे टर्म मी हा टर्म आणि हा टर्म एकत्र लिहितो, आणि हा -50 तिकडे जाणार राईट साईडला, तो +50 होणार. हा 5y आणि हा +10y, त्यामुळे प्लसच घ्यायचा, आणि हा -50 आहे तो इकडे जाऊन +50 होणार. इकडे 350 ऑलरेडी आहेत, आणि हा 50 इकडे जाऊन प्लस झाला. तर 5y + 10y म्हणजे 15y होणार,
आणि इकडे येणार 400. y इथेच ठेवणार, 15 तिकडे जाऊन आता डिवाइड होणार. काहीतरी गडबड आहे, सम मध्ये गडबड आहे काहीतरी. इथे हा जो क्वेश्चन आहे ना टेक्स्टबुक मध्ये, तो चुकीचा दिलेला आहे. इथे ना उलट द्यायला पाहिजे. इथे नंबर ऑफ 10 रुपी नोट्स द्यायला पाहिजे. इथे 10 रुपी द्यायला पाहिजे. म्हणजे 10 रुपीच्या नोट्स आर लेस बाय 10 दॅन दी नंबर ऑफ 5 रुपी नोट. उलट द्यायला पाहिजे होतं त्यांनी, कारण हे रॉंग येते. त्यामुळे हे क्वेश्चन रॉंग आहे इथे. मग बरोबर येईल. असं जर दिलं ना इथे 10 रुपी, म्हणजे नंबर ऑफ 10 रुपी नोट्स आर लेस बाय 10, म्हणजे 10 रुपयाच्या नोटा या 5 रुपयाच्या नोटांपेक्षा 10ने कमी आहे. म्हणजे हे इक्वेशन चेंज होतं, कारण आपल्या ज्या 5 रुपयाच्या नोटापेक्षा 10ने कमी असायला पाहिजे. म्हणजे हे x इज इक्वल टू y मायनस 10 आहे ना, त्याच्या जागेवर तुमचं जे 10 रुपीच्या नोट्स आहेत म्हणजे y आहे, त्या 5 रुपीच्या नोट्स पेक्षा 10ने कमी. म्हणजे मगाशी आपण असं लिहिलेलं x इज इक्वल टू y मायनस 10. पण खरं तर इथे काय होतं, 5 रुपयाच्या नोटा या 10 रुपयाच्या नोटांपेक्षा 10ने कमी. हे असं घेतलं तर बरोबर आहे ना, नाहीतर क्वेश्चन रॉंग आहे. इथे आपण सॉल्व्ह करणार सबस्टिट्यूशननेच, पण इथे आता y ची व्हॅल्यू आपल्याला मिळते, x ची नाही मिळत. y जो आहे ना तो x मायनस 10 आहे. y च्या जागेवर x मायनस 10 टाका. हे 5x प्लस 10 ने या दोघांना मल्टिप्लाय होतं. 10 इंटू x 10x मायनस 10 10 जा 100, 350. 5x प्लस 10x 15x होणार. हे x वाले टर्म एकत्र येणार आणि हा मायनस 100 तिकडे जाऊन प्लस 100 होणार. हे रॉंग आहे, कारण तुमचं आन्सर नाही येत, होल नंबर पाहिजे ना आन्सर. असं फ्रॅक्शन मध्ये नाही चालणार. नोटा कशाला फ्रॅक्शन मध्ये असू शकतात. एक्स इथेच ठेवायचा, 15 तिकडे जाऊन डिवाइड होणार. 15 की 15, 15 ते 45 0. म्हणजे एक्स जो आहे तो 30 आला. आता एक्स म्हणजे काय आहे, एक्स म्हणजे 5 रुपी नोट्स आहेत तुमच्या. 5 रुपी, नंबर ऑफ 5 रुपी नोट्स जे आहेत, 5 रुपयाच्या ज्या नोट आहेत त्या 30 आहेत तुमच्याकडे. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये टाकू y इज इक्वल टू x मायनस 10 असं तुमचं इक्वेशन. x 30 आलं मायनस 10, म्हणजे y जे आहे ते 20. आता y म्हणजे काय आहे, y म्हणजे
म्हणजे तुमच्या ज्या ₹5 नोट्स आल्या ना, ₹5 नोट्स तुमच्या 30 आल्या. नंबर ऑफ ₹5 नोट्स 30 एक्स होत्या ना, आणि एक्सची व्हॅल्यू 30 आली. आणि नंबर ऑफ ₹10 नोट्स वाय तो 20 आला. आता व्हेरीफाय करून बघा. व्हेरीफाय म्हणजे काय? आता ₹5च्या 30 नोटा आहेत. आता ₹5च्या 30 नोटा म्हणजे 5 3 जा 15 ₹150 ₹5च्या नोटांचे बनले. आणि ₹10च्या 20 नोटा म्हणजे 10 आणि 20चा गुणाकार 200 येतो. मग टोटल अमाऊंट बरोबर आहे का बघायची. 350 आहे बघा. टोटल अमाऊंट आपली पहिली कंडिशन आहे ना, टोटल अमाऊंट जी येते 350 येते बघा. म्हणजे याचा अर्थ आपला आन्सर बरोबर आहे. ₹5च्या 30 नोटा आणि ₹10च्या 20 नोटा. तुमची एक्सची व्हॅल्यू 30 आली म्हणजे सर. आता सेकंड क्वेश्चन बघा. The denominator of a fraction is 1 less than the twice the numerator. If 1 is added to the numerator and denominator respectively, the ratio of the numerator to denominator is 3:5. Find the fraction. तर फ्रॅक्शन आहे, पण फ्रॅक्शन मध्ये दोन गोष्टी असतात. फ्रॅक्शन मध्ये एक वरती असो डिनॉमिनेटर असतो फ्रॅक्शन मध्ये. मग या दोघांमधलंच आपल्याला काय दिलेलं आहे? रिलेशन दिलेलं आहे. म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा किती मोठा आहे किंवा किती लहान आहे तेच तुम्हाला इथे दिलेलं आहे. आणखी काय एक कंडिशन वेगळी दिलेली आहे. वरती न्यूमरेटर असतो, खाली डिनॉमिनेटर. मी काय करते माहितीये का? आता आपल्याला फ्रॅक्शन विचारलंय, पण त्या फ्रॅक्शन मध्ये दोन गोष्टी असतात. आपल्याला बघा असं सांगितलंय की तुम्हाला कोणत्या तरी दोन क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या असतील, त्याच्यातली एक एक्स घ्या, दुसरी वाय घ्या. पण आता इथे तुम्ही बोलाल की मला तर फ्रॅक्शन शोधायला असेल, तर एकच गोष्ट शोधायला असेल. पण फ्रॅक्शन मध्ये तर दोन गोष्टी असतात, एक न्यूमरेटर असतो, एक डिनॉमिनेटर. मग मी काय करेन की न्यूमरेटर जो आहे तो एक्स कन्सिडर करते आणि डिनॉमिनेटर जो आहे तो वाय कन्सिडर करते. मग इथे तसं आपण रायटिंग मध्ये लिहायचंय. लेट द न्यूमरेटर, जो न्यूमरेटर आहे ऑफ फ्रॅक्शन बी एक्स, न्यूमरेटर एक्स घेऊया, अँड डिनॉमिनेटर जो आहे फ्रॅक्शनचा बी वाय, वाय घेऊया डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. आता आपल्याला पहिली कंडिशन काय दिली आहे त्यांनी की द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, जो फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे, इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. 1 लेस दॅन म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे, कसं असतं बघा. ते काय दिलंय? डिनॉमिनेटर इज ट्वाइस द न्यूमरेटर आणि वरती लेस दॅन 1. कसं दिलेलं आहे की
जो डिनॉमिनेटर आहे की नाही, डी आहे की नाही, खाली जो असतो डिनॉमिनेटर, तो 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, म्हणजे न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा एकने लहान. ट्वाइस म्हणजे डबल, म्हणजे न्यूमरेटरच्या डबल पेक्षा जो डिनॉमिनेटर आहे की नाही, तो न्यूमरेटरच्या डबल पेक्षा एकने कमी. याच्यावरून इक्वेशन कसं बनायचं की डिनॉमिनेटर जो दिलाय ना, तो न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा, ट्वाइस म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचा, आणि त्याच्यापेक्षा एकने कमी, कमी म्हणजे म्हणून -1 लिहिलं, मोर नाही दिले. एकने लेस आहे, लेस म्हणजे कमी आहे, म्हणून असं बनवायचं. डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरच्या ट्वाइसच्या एकने कमी आहे. माझा डिनॉमिनेटर म्हणजे आपण काय घेतलंय, वाय, मग वाय इथे घेऊन 2 इंटू एन, एन न्यूमरेटर आहे म्हणजे 2x -1, असं पहिलं इक्वेशन बनतं. तुमचा जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे y बाय फर्स्ट कंडिशन, y जो आहे ना, y डिनॉमिनेटर जो आहे ना, तो न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा एकने लहान आहे. लहान म्हणून -1, मोठा असता तर +1 केलं असतं, आणि ट्वाइस म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं, थ्राइस म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचं, 4 टाइम्स 4 ने, 5 टाइम्स बोलला 5 ने. मग इथे हा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर पेक्षा ट्वाइस पेक्षा 1 ने लेस आहे. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय बनेल, सेकंड कंडिशन काय दिली आहे बघा. 2 कंडिशन आहे आणि 2 कंडिशन वरून आपल्याला वेगवेगळं इक्वेशन बनवायचं आहे. पुढे काय दिलंय, पुढची कंडिशन काय दिली बघा. हे बघा, हे याच्यावरून मी एक इक्वेशन बनवलं. ही एक कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिलंय, इफ 1 इज ऍडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्ह, म्हणजे मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये एक ऍड केला, दोन्ही मध्ये जर मी 1 ऍड केला, न्यूमरेटर मध्ये पण आणि डिनॉमिनेटर मध्ये, तर जो रेशो आहे न्यूमरेटर टू डिनॉमिनेटरचा, जो रेशो आहे तो 3:5 बनतो. तर फाइंड द फ्रॅक्शन, फ्रॅक्शन शोधा. फ्रॅक्शन शोधा म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर शोधा, मग आपल्याला फ्रॅक्शन मिळतो. आणि न्यूमरेटर मी एक्स घेतलेला आहे, डिनॉमिनेटर वाय घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला शोधायचंय एक्स आणि वाय ची व्हॅल्यू, तीच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. आता काय केलंय, सेकंड कंडिशन काय आहे, इन सेकंड कंडिशन आपण एक एक ऍड केला दोघांमध्ये. when when we add 1 in both numerator and denominator, दोघांमध्ये. n and d म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, दोघांमध्ये मी 1 ऍड करणार. आता दोघांमध्ये जर मी 1 ऍड करते, तुमचा आधीचा न्यूमरेटर x आहे, मग तो नवीन न्यू डिनॉमिनेटर काय बनेल, न्यू न्यूमरेटर काय बनेल, आधीचा न्यूमरेटर x आहे, आधीचा x आहे, मग त्याच्यात 1 ऍड केला, हा नवीन न्यूमरेटर आहे, पण दोघांमध्ये 1 ऍड करायचं. आणि न्यू डिनॉमिनेटर काय दिलंय, y, y प्लस, हा तुमचा न्यू न्यूमरेटर आणि न्यू डिनॉमिनेटर आहे. आता याच्यापासून जो
1/y+1 हा जो रेशो आहे, हा रेशो तुमचा किती दिलेला आहे? द रेशो ऑफ न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर इज 3:5. फाइंड द फ्रॅक्शन. 3:5 काय आहे? यांचा रेशो आहे. तर इथे आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. सॉल्व्ह करायचं आपल्याला. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर फाय ने याला मल्टिप्लाय होईल. 5x+1 इज इक्वल टू 3y+1. पाय ने या दोघांना मल्टिप्लाय होतं. 5x+5 = 5 इज इक्वल टू 3y+3 = 3. आता इथे y वाला टर्म इकडे घेते, तो मायनस होईल आणि हा +5 तिकडे नेला. इथे हा 3 आहे तो इथेच राहील. हा 3y इकडे नेला. हा जो +3 आहे तो ऍज इट इज आणि हा +5 आहे तो इकडे येऊन -5 होणार. The 5x - 3y इज इक्वल टू -2 आहे. कारण 3 - 5 ना, मोठ्या नंबरचा साइन द्यायचं असतं. (5x - 3y इज इक्वल टू -2). हे आपलं सेकंड इक्वेशन बनलं. आता हे सेकंड इक्वेशन आहे आणि फर्स्ट इक्वेशन आपण काय होतं आपल्याकडे? y इज इक्वल टू 2x - 1. ही जी y इज इक्वल टू व्हॅल्यू आहे ना, y ची, y इज इक्वल टू 2x - 1. ही व्हॅल्यू आहे ना, ती इक्वेशन 2 मध्ये टाकू. पुट y इज इक्वल टू 2x - 1 इन इक्वेशन 2. हेच तुमचं हे वरचं इक्वेशन 2 आहे. याच्यामध्ये y च्या जागेवर आहे ना, y ची ही व्हॅल्यू आहे. y इज इक्वल टू 2x - 1. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे 2x - 1 ही y ची आहे. मग y च्या जागेवर हे 3 असेच, y च्या जागेवर ही व्हॅल्यू पुट डाऊन करायची. म्हणजे 5x मायनस हा 3 आणि y ची व्हॅल्यू 2x - 1. आता इथे 2x - y ला मल्टिप्लाय करायचं 3 ने. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस प्लस मायनस 3 2 जा 6x आणि हा मायनस मायनस प्लस 3 1 जा 3 असे. आणि इकडे -2. आता x वाले मी टर्म हे दोन इथेच ठेवते. हा 3 एकटाच आहे त्यामुळे तो तिकडे नेणार. 5x - 6x इज इक्वल टू -2. हा +3 जो आहे तो इकडे आणायचा -3. आता 5x - 6x म्हणजे किती होणार? -x, कारण मोठ्या नंबरचं साइन असतं. सबट्रॅक्शन होईल कारण 5x प्लस आहे आणि 6x मायनस आहे. मग x येतं मायनस, पण आपण नुसतं x लिहितो आणि इकडे -2 -3 -5 झालं. दोन्हीकडून मायनस मायनस केले. x इज इक्वल टू 5 आलं. आता x इज इक्वल टू 5 आल्यानंतर ही जी व्हॅल्यू आली x ची ती त्या इक्वेशन मध्ये टाकायची. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. 1 इक्वेशन काय होता? हे बघा, y इज इक्वल टू 2x - 1.
आता एक्सच्या जागेवर व्हॅल्यू टाका. एक्सची व्हॅल्यू 5 मिळालेली आहे. y इज इक्वल टू 2 इंटू 5. एक्सच्या जागेवर 5 टाकायचं आणि ते मल्टिप्लिकेशन -1. 2 5 are 10 -1. y इज इक्वल टू 9. म्हणजे तुम्हाला काय काय विचारलेलं की तुमचा फ्रॅक्शन कुठला आहे. मग फ्रॅक्शन जो आहे तो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. न्यूमरेटर एक्स घेतला आणि डिनॉमिनेटर वाय घेतला. मग एक्स न्यूमरेटर मिळाला आणि डिनॉमिनेटर 9. आता याचे कंडिशन हे बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं. तुम्हाला काय सांगितलं, तो डिनॉमिनेटर याच्या ट्वाइस पेक्षा 1 ने लेस आहे. बघा आहे का. 9 हा डिनॉमिनेटर 9 आहे. हा याच्या ट्वाइस पेक्षा, ट्वाइस म्हणजे डबल, डबल याचे 10 होते. 5 2 जा 10 आणि त्यातून 1 लेस केल्यावर डिनॉमिनेटर येतो का. येतो. कारण हीच कंडिशन आहे की जो डिनॉमिनेटर आहे, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा 1 ने लहान आहे डिनॉमिनेटर. आहे ना. 5 न्यूमरेटर आहे आणि त्याच्या ट्वाइस पेक्षा म्हणजे 10 पेक्षा तुमचं फ्रॅक्शन. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. पुढचा क्वेश्चन एकदम सोपा आहे. थर्ड, द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. म्हणजे प्रियंका आणि दीपिकाच्या एजेसची सम 34 इयर आहे. प्रियंका इज एल्डर. एल्डर म्हणजे मोठी आहे प्रियंका. टू दीपिका बाय 6 इयर्स. प्रियंका मोठी आहे दीपिकापेक्षा 6 वर्ष. देन फाइंड दॅट टुडेज एज. इथे काय करायचं, आपण एजेस विचारले ना दोघींची. मग दोन गोष्टी कोणत्या विचारल्या, त्या एक्स वाय घ्यायच्या. लेट द एज ऑफ प्रियंका. प्रियंकाची एज समजा एक्स इयर्स आहे. अँड द एज ऑफ दीपिका हे समजा वाय इयर्स आहे. आता फर्स्ट कंडिशन काय दिले. बाय फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन अशी दिली की या दोघांची जी सम आहे एजेसची ती 34 इयर्स आहे. द सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. 34 वर्षाचे आहेत दोघांची एजेस आत्ताची. मग या दोघांचा, प्रियंकाचा आताचा एज एक्स आहे आणि दीपिकाचं वाय आहे आणि दोघांच्या एजची सम म्हणजे एक्स प्लस वाय हे 34 दिलेले. म्हणजे तुमचं फर्स्ट इक्वेशन. आणि दुसरं कंडिशन काय दिली आहे की प्रियंका जी आहे ना ती एल्डर आहे दीपिकापेक्षा. म्हणजे प्रियंकाची जी एज आहे ना, आता प्रियंकाची एज काय आहे, एक्स आहे. मग ही प्रियंकाची एज एक्स बाय सेकंड कंडिशन. प्रियंकाची एज एक्स आहे, ती कशी आहे, दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे प्रियंकाचं जे एज पाहिजे तर दीपिकाच्या एज मध्ये 6 ऍड करावे लागते. एक्स म्हणजे प्रियंकाची एज. प्रियंका मोठी असल्यामुळे जर तिचं एज पाहिजे तर वाय मध्ये, वाय जी आहे ती दीपिकाची एज आहे, वाय मध्ये 6 तुम्हाला ऍड करावे लागते. मग हे तुमचं सेकंड इक्वेशन आहे. हे फर्स्ट आणि हे सेकंड, हे पण तुम्ही सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करू शकता. एक्स ची व्हॅल्यू वाय प्लस 6 आहे. मग आता आपण पुट एक्स इज इक्वल टू वाय प्लस 6 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये एक्सच्या जागेवर, ही एक्सची व्हॅल्यू आहे ना, एक्सच्या जागेवर वाय प्लस 6 टाका. मग इक्वेशन 1 मी घेते.
त्याच्यामध्ये एक्सच्या जागेवर मी एक्सची व्हॅल्यू y+6 आहे. एक्स इज इक्वल टू y+6 म्हणजे जिथे एक्स आहे तिथे मी y+6 टाकणार. ही एक्सची व्हॅल्यू आहे y+6 इथे दिलेली आहे बघा. आणि प्लस हा y, हा जो ऑलरेडी इक्वेशन मध्ये आहे तो y. इक्वेशन मध्ये एक्स होता, त्या एक्सची व्हॅल्यू y+6 आणि प्लस हा y आहे इज इक्वल टू 34. आता इथे हा y एकत्र होणार y+y आणि हा +6 मी इकडे नेते, इकडे आला होतो -6 होईल. y+y 2y आलं. 34 - 26 जर बघायला गेलं तर येतात 28. 2y इज इक्वल टू 28. आता 2y y इथेच 2 तिकडे जाऊन डिवाइड होऊन 14 म्हणजे y जे आहे ते 14 इयर्स आलं. मग y कोणाची एज आहे? y जी आहे ती दीपिकाची एज. आता put y is equal to 14 in equation 1. 2 मध्ये टाकू, ह्या इक्वेशन मध्ये टाकू, कोणत्या पण इक्वेशन मध्ये टाकले तरी चालेल. 2 मध्ये टाकू आपण. 2 काय दिलं? x इज इक्वल टू y+6. y ची व्हॅल्यू मला मिळाली. y ची व्हॅल्यू आहे 14. x इज इक्वल टू 14 + 6. y च्या जागेवर 14 टाकायचं. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 20. मग x काय आहे? x चा आन्सर आपलं बरोबर आहे का? therefore प्रियंकाज एज जी आहे, प्रियंकाज एज ती x होती आणि ती आली 20 इयर्स. आणि दीपिकाची एज जी आहे ती y होती. ती आहे आली y ची व्हॅल्यू किती आली आपली? 40. म्हणजे इथे कोण मोठा आहे बघा? प्रियंका मोठी आहे, 20 वर्ष तिचं एज आहे. दोन्हीच्या जी सम आहे दोन्हीच्या एजची ती 34 आहे बघा. 34 इयर्स. आणि तीच आपली कंडिशन होती बघा. दोघांची एजची जी सम आहे, सम ऑफ देअर एजेस इज 34. मग बरोबर 34 त्यांची सम येते. आणि जी प्रियंका आहे ती दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे बघा. आहे की नाही? हिचं 14 आलं, हिचं 20 आलं. म्हणजे 14 + 6 20 होतात ना. म्हणजे प्रियंका मोठी आहे 6 वर्षापेक्षा. म्हणजे हे आन्सर आपलं बरोबर आहे. तर होमवर्क तुमचं हेच आहे. हे वर्ड प्रॉब्लेम 3 जे आहे ते सॉल्व्ह करायचे. तुमचा होमवर्क आहे सॉल्व्ह 5.2. जेवढे येतात तेवढे सम सॉल्व्ह करा. नाही आले तर मी सोडून टाकतो. ठीक आहे. गुड बाय.